गावातल्या प्रत्येक घराच्या दारावरती एक पांढरा टिपका दिसू लागला आणि 8व्या दिवशी त्यामागचं सत्य समोर आलं. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. एका शांत गावात एके संध्याकाळी सकाळी लोकांनी पाहिलं की काही घरांच्या दारांवरती पांढऱ्या रंगाचा छोटासा ठिपका होता. सुरुवातीला सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्या दिवशी आणखी काही दारांवरती तोच ठिपका दिसला. आठवडाभर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सोशल मीडियावरती अफवा पसरली की ज्या घरांवरती ठिपका येतो त्या घरात मोठी दुर्घटना घडते. लोकांनी रात्री जागरण सुरू केलं, कॅमेरा बसवले, पण ठिपका कोण करतं हे कुणालाच दिसत नाही. गावात आलेला पत्रकार निलेशही तपास सुरू लागला. 7व्या रात्री त्याने एका घराच्या छतावरून नजर ठेवली. रात्री 3 वाजता त्याला एक सावली दिसली. ती व्यक्ती प्रत्येक दाराजवळ जाऊन पांढरा ठिपका करत होती. निलेशने त्याला पकडलं. तो चोर नव्हता, तो गावात 30 वर्षांपासून पोस्टमन म्हणून काम करत असलेला निवृत्त वृद्ध होता. सगळे संतापले. हे काय नाटक आहे? त्यांनी विचारलं. वृद्धाने शांतपणे उत्तर दिलं, गेल्या महिन्यात मी पाहिलं की या गावात अनेक घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. पावसामुळे काहीही होऊ शकतं. मी ग्रामपंचायतीला अनेकदा सांगितलं, पण कुणीही ऐकलं नाही. म्हणूनच मी ज्या घरांच्या भिंती धोकादायक आहेत त्या घरांवरती रात्री ठिपका केला. मला भीती होती की जर मी थेट सांगितलं तर लोक माझ्यावर हसतील. सुरुवातीला कुणी विश्वास ठेवला नाही, पण अभियंत्याला बोलवून तपासणी केली असता ठिपका असलेल्या प्रत्येक घर गंभीर तडे असल्याचं समोर आलं. काही दिवसांनी मुसळधार पावसात 2 रिकामी घरं कोसळली. जर लोक आधी घरात बाहेर पडले नसते तर अनेकांचे जीव गेले असते. गावकरी वृद्धासमोर हात जोडून उभे राहिले. सरपंच म्हणाले, आम्ही तुला वेडा म्हणालो, पण तू तर संपूर्ण गाव वाचवलंस. वृद्ध फक्त हसला आणि म्हणाला, कधी कधी लोक सत्याकडे लक्ष देत नाहीत, म्हणूनच सत्याला एक ठिपका द्यावा लागतो. त्या दिवसानंतर गावात एक नियम सुरू झाला. कोणतीही तक्रार दुर्लक्षित केली जाणार नाहीये. गावाच्या प्रवेशद्वारावरती एक फलक लिहिण्यात आला होता. म्हणजेच ही एका पांढऱ्या ठिपक्याने आम्हाला वेळेची किंमत शिकवली. तर मित्रांनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण शिकायला मिळते. प्रत्येक अफवेमागे अंधविश्वास नसतो. कधी कधी त्यामागे एखाद्याचा जीव वाचविण्याची धडपडही असू शकते. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.